अत्यंत धिक्कार करण्यासारखं आणि असं शिवरायांचा काळ असता तर टकमक टकवून फेकून द्यावं हे वक्तव्य करणाऱ्या माणसाला, त्या चव्हाणांना अशा स्वरूपाचं ते वक्तव्य आहे. काल प्रदेशाध्यक्ष झालेले विस्कट्ट्याला भांग घेऊन येणारे आंघोळ सुद्धा वेळेवर करतात की नाही माहित नाही. अहो, हिंदू धर्म शिकवता ना, हिंदुत्व शिकवता. मृत्यूनंतर आदर केला जातो, वैर संपत. अरे या सगळ्या वक्तव्यानंतर लातूरमध्ये देखील संतापाची लाट पाहायला मिळते. लातूरची जनता ह्यांना अद्दल घडवेल 100%. नाही तर हाणण्यासारखं वक्तव्य आहे. पण ज्यावेळेस हे ऐक लातूरकर हाणेल यांना, लातूरकर हाणेल. नंतर भान ठेवायला पाहिजे चव्हाण साहेब. भान विसरलं तुमचं. आणि आज कुठेतरी लातूरकरांच्या अभिमानाला या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनी ठेस पोहोचवण्याचं काम केलं. त्यांचं कार्य पुसण्याची खरं म्हणजे त्यांची लायकी नाही. आणि कोण रवींद्र चव्हाण, त्यांना त्यांच्या गल्लीत तरी कोणी ओळखतंय का? लातूरकर मतदानातून त्यांना हे दाखवतील की त्यांची विलासरावजी देशमुख साहेबांबद्दलची काय भावना आहे. मीडियावर तर राळ उठवली विरोधामध्ये. आम्ही तीव्र आंदोलन सुद्धा करणार आहोत. लातूर जिल्ह्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आले होते आणि त्यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. ज्या विलासरावांनी लातूर घडवलं, लातूर आणि विलासराव देशमुख आणि लातूर असं समीकरण मानलं जातं. मात्र याच ठिकाणी भाजप काही दिवसापासून ज्या पद्धतीनं त्यांची घोडदौड सुरू आहे आणि त्यातून हे वक्तव्य केले का, या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचे हे वक्तव्य आहे आणि याचे पडसाद काय होणार आहेत निवडणुकीमध्ये. खरं तर निवडणुकीचा काळ आहे, मात्र या पद्धतीच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? अत्यंत निषेधार्ह, अत्यंत धिक्कार करण्यासारखं आणि असं शिवरायांचा काळ असता तर टकमक टकवून फेकून द्यावं हे वक्तव्य करणाऱ्या माणसाला, त्या चव्हाणांना अशा स्वरूपाचं ते वक्तव्य आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्ष 18 पगड जाती धर्मातल्या गोरगरिबाला, सर्वसामान्याला उराशी लावून घेणारं व्यक्तिमत्व आणि तशा एका उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी काल प्रदेशाध्यक्ष झालेले विस्कट्ट्याला भांग घेऊन येणारे आंघोळ सुद्धा वेळेवर करतात की नाही माहित नाही. अशा स्वरूपाच्या एखाद्या प्रदेशाध्यक्षानं बोलावं आणि ह्या टोकाचं. अहो, हिंदू धर्म शिकवता ना, हिंदुत्व शिकवता. मृत्यूनंतर आदर केला जातो, वैर संपत. आम्ही जिवंतपणे मृतपणे कधीही आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब असतील, अटलजी असतील, प्रमोदजी महाजन असतील, यांच्याविषयी आम्ही स्वप्नातही कधी असं वक्तव्य कोणाचं कल्पना करू शकत नाही. तसाच आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचा रिस्पेक्ट, आदर ह्या लोकांनी ठेवणं, कारण त्यांचं जीवन लोकांसाठीचं जीवन राहिलेलं आहे. लोकांसाठी जीवन ज्यांनी व्यतीत केलं त्या आदरणीय विलासराव साहेबांविषयी तुम्ही असं बोलता. भाषा कुठेतरी या अध्यक्षांची जर अशी असेल तर कार्यकर्त्यांची काय असणार आहे? या सगळ्या वक्तव्यानंतर लातूरमध्ये देखील संतापाची लाट पाहायला मिळते. नाही, पहा, या लोकांनी सगळ्या मर्यादा सोडून दिलेल्या आहेत. हे फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. लातूरची जनता ह्यांना अद्दल घडवेल 100%. तुम्ही मला सांगा, किती सर्वव्यापी, सर्व आयामी नेतृत्व, सगळ्या घटकाला शिवणारं नेतृत्व, सगळ्या घटकाचं कल्याण केलेलं लोककल्याणकारी नेतृत्वाला अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही करता. निवडणूक आहे आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासारखी महत्वाची जबाबदारी आहे म्हणून मी संयमानं बोलतोय. नाही तर हाणण्यासारखं वक्तव्य आहे. लातूरकर हाणेल यांना, लातूरकर हाणेल. लातूरकर माफ करणार नाही. ज्यावेळेस हे वक्तव्य ऐकलं तुम्हाला काय वाटलं की हे कशामुळे त्यांनी हे वक्तव्य लातूरमध्ये येऊन केलेलं असावं? निराशेतून, फ्रस्ट्रेशन मधून त्यांनी सगळा आढावा घेतला असेल. भाजपचं इथून समूळ उच्चाटन होत आहे हे त्यांच्या लक्षात आलं असेल आणि त्या बरं कसलीही निराशा झाली तर तुम्ही कुठं बोलताय, कोणा संदर्भात बोलताय की ताळतंत्र भान ठेवायला पाहिजे चव्हाण साहेब. भान विसरलं तुमचं, तुम्ही पातळी सोडलात. लातूर तुम्हाला माफ करणार नाही, तुमच्या पक्षाला माफ करणार नाही. माफी मागा, तात्काळ माफी मागा. एवढी लाज शिल्लक असेल तर माफी मागा, माझी विनंती आहे. कशा पद्धतीने पाहता जे वक्तव्य केलंय त्याचा निषेध तर लातूरमध्ये पाहायला मिळतोय, मात्र या वक्तव्यानंतर कधी तुम्ही ते ऐकलंय का आणि या वक्तव्यानंतर तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीचे वक्तव्य भाजपचे खालची मंडळी तर करतो, मात्र आता प्रदेशाध्यक्ष देखील मोठ्या नेत्यांवरती, महापुरुषांवरती बोलताना पाहायला मिळतं? खरं म्हणजे लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब हे खरं म्हणजे
लातूरकरांसाठी एक अभिमानास्पद व्यक्तिमत्व आहे. सर्व लातूरकरांना त्यांचा अभिमान आहे आणि आज कुठेतरी लातूरकरांच्या अभिमानाला या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनी ठेच पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. सर्वप्रथम मी या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि लातूरची ओळख जगाच्या पटलावर ज्यांनी करून दिली त्यांचं कार्य पुसण्याची तर म्हणजे त्यांची लायकी नाही. आणि कोण रवींद्र चव्हाण, त्यांना त्यांच्या गल्लीत तरी कोणी ओळखतंय का? आणि ते विलासरावजी देशमुख साहेबांबद्दल बोलतायत. लातूरकर कदापि त्यांना माफ करणार नाहीत. येणाऱ्या 15 तारखेला लातूरकर मतदानातून त्यांना हे दाखवतील की त्यांची विलासरावजी देशमुख साहेबांबद्दलची काय भावना आहे. तर इथं आल्यास त्यांनी बोलणं अपेक्षित होतं की इथल्या प्रश्नांवरती बोलणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी थेट विलासराव देशमुख यांचं नावच पुसलं जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि त्यानंतर संतापाची सुद्धा भावना आहे. बघा, ही भाजपची संस्कृती राहिलेली आहे. त्यांना हे बहुजनांचं नेतृत्वच मान्य नाही. लोकनेत्यांबद्दल बोलणं, महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणं ही त्यांची संस्कृती राहिलेली आहे आणि कुठंतरी पराभूत मानसिकतेतून हे तसं वक्तव्य केलेलं आहे असं आम्हाला वाटतं. काय पुढचं पाऊल असणार आहे? कारण आक्रमक कार्यकर्ते आणि सोशल मीडियावर तर राळ उठवली विरोधामध्ये. आम्ही या वक्तव्याचा जाहीर निषेधच करतोय. उद्या आम्ही याबद्दल तीव्र आंदोलन सुद्धा करणार आहोत. विलासराव देशमुख हे लातूर आणि लातूर म्हणजे विलासराव देशमुख अशी एक ओळख होती आणि त्यानंतर आज केलेले रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर मोठा संताप उसळल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या निवडणुकीवर तर त्याचा परिणाम काय होतो हेही पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र उद्या काँग्रेस देखील आक्रमक पद्धतीने आंदोलन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे येणारी निवडणूक ही वादळी होणार हे निश्चित होतं. मात्र रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानं एका वादाला तोंड फुटल्याचं पाहायला मिळतंय. इथेच थांबूया. धन्यवाद.